नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सरकारनं जेवढ्या गांभीर्यानं घेतलाय तेवढा राजकीय पक्षांनी आणि विशेषतः बोलघेवड्या ओबीसी नेत्यांनी घेतलेला नसल्याचं जाणवायला लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आज आपण चर्चा करणार आहोत की मराठा आरक्षणाच्या विषयावर एक व्यवस्थित प्लॅनिंगनं आणि अगदी सरकारवर दबाव कायम ठेवणारी लढाई मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून सुरू ठेवलेली आहे. पण ओबीसी नेते ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या विषयावरून राजकारण करतायत, स्टेटमेंट देत आहेत आणि त्याला मनोज जरांगे पाटील हे ज्या पद्धतीनं उत्तरं देत आहेत त्यामुळं कुठंतरी मूळ मुद्दा भरकटू शकतो किंवा या आरक्षणाच्या विषयामध्ये जाणीवपूर्वक राजकारण घुसवलं जाऊ शकतं आणि याची काळजी जरांगे पाटलांनी घ्यायला पाहिजे. जरांगे पाटील हा गावरान माणूस आहे. शेतकरी असल्यामुळं त्याला सॉफिस्टिकेटेड भाषा किंवा अगदी कोपरखळ्या मारणं किंवा शालजोडीतून ठेवून देणं हे प्रकार माहीत नाहीये आणि त्यामुळं रोखठोक बोलणारा जे आहे ते आहे, तोंडावर बोलणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे. पण त्यांच्या याच स्वभावाचा गैरफायदा काही ओबीसी नेते किंवा आरक्षणाला विरोध असणारे लोक हे घेऊ शकतात किंवा तशा पद्धतीनं पावलं देखील उचलली जात आहेत, तशा पद्धतीनं बोललं जात आहे. म्हणजे छगन भुजबळ असतील, वडेट्टीवार असतील किंवा इतरही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षणाला किंवा मराठा आंदोलकांना डिवचणारे जे राजकीय पक्षाचे नेते आहेत ते जाणीवपूर्वक अशी स्टेटमेंट करतायत की ज्याला प्रत्युत्तर हे जरांगे पाटलांकडून आलं पाहिजे. आणि जरांगे पाटील हे उत्तर देताना जे मनात असेल ते बोलतात, तोंडावर बडबड बोलून मोकळे होतात. म्हणजे त्यांनी अगदी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना सुद्धा थेट इशारा दिला, मराठ्यांच्या जीवावर श्रीमंत झालेल्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, आम्ही त्यांना 2024ला दाखवून देऊ, अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केले. आम्ही फक्त एवढंच सांगतोय, म्हणजे आजकाल कसं आहे, मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीतलं सुरू असलेलं आंदोलन या बाबतीत काहीही बोलायचं म्हणलं तरी 100 वेळेस विचार करावा लागतो. कारण तुम्ही चांगलं बोललात काय आणि वाईट बोललात काय, तुमच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे काढतो आणि मग तुमच्या नावानं सोशल मीडियावर विनाकारण नको ते शब्द वापरले जातात. आम्हाला फरक पडत नाही त्याचा, कारण अशा अनेकांना झेलण्याची ताकद आहे. पण आमचं म्हणणंच फक्त एवढं आहे, जरांगे पाटील जोपर्यंत आंतरवेली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते तोपर्यंत त्यांच्या त्या उपोषणाबद्दल किंवा त्यांच्या त्या एकूणच मागणीबद्दल फारसा आक्रमकपणा कुठल्याच राजकीय पक्षांनी, कुठल्याच ओबीसी नेत्यांनी किंवा कुठल्याच इतर जातीच्या नेत्यांनी घेतला नव्हता. पण जरांगे पाटील त्या उपोषण स्थळापासून दूर झाले आणि यामध्ये राजकारण सुरू झालं असं आमचं मत आहे आणि तसं जाणवू लागलं. 24 डिसेंबरपर्यंत किंवा 2 जानेवारीपर्यंत जी काही सरकारनं आणि जरांगे पाटलांनी एकमेकाला मुदत दिली असेल तोपर्यंत तरी पाटलांनी थोडंसं दमाने घेणं गरजेचं आहे, पाटलांनी थोडंसं सबुरीनं घेणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या एखाद्या स्टेटमेंटचा चुकीचा अर्थ काढून किंवा त्या स्टेटमेंटवर समोरून वेगळी रिॲक्शन देऊन मराठा आरक्षणाचा जो शिजत आलेला प्रश्न आहे, म्हणजे आता मराठा आरक्षण हा विषय अंतिम टप्प्यात आल्यासारखं दिसतंय, जाणवतंय. हे सरकार त्या बाबतीत अतिशय गांभीर्यानं पावलं उचलतंय. सरकारनं जी शिंदे समिती नेमली आहे त्यांना देखील मोठ्या प्रमाणात पुरावे सापडत आहेत आणि त्याच्यामुळं मराठ्यांचं आरक्षण हे दृष्टीपथात आहे, दृष्टिक्षेपात आहे. पण त्यामध्ये जर का 1-2 वेगवेगळे स्टेटमेंट आले किंवा मराठा आणि ओबीसी हा वाद जर का प्रचंड मोठ्या प्रमाणावर पेटवण्यात राजकीय नेते, राजकीय पक्ष हे जर का यशस्वी झाले तर मात्र पुन्हा एकदा हा आरक्षणाचा मुद्दा, आरक्षणाचा विषय लांबू शकतो, लांबणीवर पडू शकतो. आणि त्यामुळे
ज्याला जे बोलायचंय, ज्याला ज्या पद्धतीनं स्टेटमेंट करायचंय, ज्याला जरांगे पाटलावर टीका करायची आहे, आरक्षणाच्या बाबतीत तोंड उघडायचंय, त्यांना बोलू द्या. तुम्ही 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिलेली आहे. 24 डिसेंबर पर्यंत तुम्ही शांतीला जरा शांत पद्धतीनं जे काय चाललंय त्याचा हिशोब तुम्हाला 24 डिसेंबर नंतर द्यायचा. या पद्धतीनं काम करायला सुरुवात करा. होतंय काय की जरांगे पाटील आंतरवली सराटीतून उठले आणि रुग्णालयात जाऊन, खासगी रुग्णालयात जाऊन ऍडमिट झाले. आता तिथं गेल्यानंतर तरी त्यांच्या जीवाला निश्चिंती असावी, शांती असावी, असं प्रत्येकाचं मत आहे. प्रत्येक त्यांचे कुटुंबीय असतील काय, मराठा समाज बांधव असतील काय, प्रत्येकाला असं वाटतं. पण हा जो मीडिया नावाचा एक प्रकार आहे ना, तो तिथं सुद्धा त्यांना सुखानं जगू देत नाहीये. त्यांच्या बेडवर जेवणासाठी जो एक छोटासा टेबल बेडला अटॅच असतो, त्या टेबलवर 5-50 बूम ठेवण्यात आलेले आहेत. आणि इकडे एखाद्याने काही म्हटलं की कोण कोणास काय कधी कुठे म्हटले. ही जी आजकालची अलीकडच्या काळातली इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची पत्रकारिता आहे ना, ती जरांगे पाटलांच्या समोर पुन्हा एकदा सुरू होती. तिथले जे पोपट आहेत ते सुरू होतात आणि मग त्याच्यावर जरांगे पाटलांचं उत्तर घेतलं जातं. बरं, ते उत्तर घेतल्यानंतर इथं तिथं 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 जे कोणी राजकीय पक्षाचे पुढारी असतील त्यांच्यापाशी जाऊन पुन्हा परत कोण काय कुठे कधी कसं म्हटलं याचा पाढा वाचला जातो. यांचा टीआरपीचा खेळ होतो. मात्र या अशा दोन नेत्यांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळं किंवा टोकाच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं महाराष्ट्रात अघटित घटना देखील घडू शकतात. आणि यामुळंच जो जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या धगधगीचा टेम्पो तयार केलाय ना, तो जर का कायम ठेवायचा असेल तर कोण काय बोलतंय याकडे जरांगे पाटलांनी सध्या तरी दुर्लक्ष करावं. भुजबळ काय म्हणतायत, पडळकरांचं काय म्हणणं आहे, वडेट्टीवार कशा पद्धतीनं स्टेटमेंट करतायत, किंवा ओबीसींचे किंवा मराठ्यांचे कुठले नेते, मराठ्यांचे कुठले मंत्री हे काय बोलतायत याकडे आज त्यांनी लक्ष देऊ नये. लक्ष द्यावं आणि ते स्वतःच्या मनात ठेवावं. पण त्यांनी याचं योग्य उत्तर हे 24 डिसेंबर नंतर दिलं तर ते अधिक बरं राहील. आता त्यांनी 1 डिसेंबरपासून किंवा त्याच्या अगोदर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राहिलेल्या भागामध्ये दौरा देखील जाहीर केला. या दौऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण त्यांनी कुठलं तरी राजकीय स्टेटमेंट करावं, त्यांनी कुठल्या तरी राजकीय पक्षावर, राजकीय व्यक्तीवर थेट व्यक्तिगत हल्ला करावा आणि त्या माध्यमातून ते अडचणीत यावे अशी सत्ताधाऱ्यांसहित विरोधी पक्षासहित सगळ्यांचीच इच्छा आहे. कारण जरांगे पाटील एकटे निघाले होते, आज लाखो करोडो त्यांच्या साथीला आहेत. आणि त्यामुळं आमचं म्हणणंच एवढं आहे, पाटील जरा दमानं घ्या. आरक्षणाचा लढा तुम्ही जिंकणारच आहात, पण या राजकारणाच्या चक्रव्यूहात जर का अडकलात तर तुमचा अभिमन्यू झाल्याशिवाय राहणार.